आज गोकुळाष्टमी या निमित्ताने आपण श्रीकृष्ण जन्माध्याय प्रारंभ करणार आहोत. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु. श्रीकृष्णाय नमः. जय जय परब्रह्मा परमेश्वरा, जय जय निर्विकारा परात्परा, जय परम पुरुषा अगोचरा, विश्वोत्पादका जगत्पती. ईश्वरागाधा तुझी थोरी, वर्णवेना म्हणती वेदचारी. मी अबुद्ध पामर विचारी, काय वर्णू गुण तुझे. जेव्हा जेव्हा धर्मासे ते ग्लानी, तेव्हा तेव्हा तू अवतार घेऊनी साकार होतो या पवित्र मेदिनी. मानव वेश धरून या दुष्टजनांचे निर्दालन करून, साधू संतांचे करितो रक्षण. सत्यधर्म संस्थापना कारण, युगायुगे अवतरसे. त्या द्वापार युगी चौथे चरणी, देवाधी देवांचा तो मुकुटमणी. सोमवंशी क्षत्रिय कुळी जन्मुनी, आला जगोद्धाराया. वसुदेव देवकीचे उदरी, परब्रह्मा अवतरले भुवरी. पण कोणते पुण्यवधारी घडले असे तयांना. ऐसा प्रश्न करी परीक्षितीराव, उत्तर देतसे मुनिवर्य शुकदेव. याच कथेचा संपूर्ण भाव अल्पशब्दे सांगत असे. पूर्वी त्रेतायुगी पुण्यश्लोक, कुपक राजा कुपक राणी एक. पती पत्नी होते मोठे भाविक, नित्य स्मरती भगवंता. राजवैभव होते सुखसंपन्न, पण उदरी नव्हते पुत्र संतान. म्हणती आमुच्या सारखे दैवहीन, यात्र लोकी असेना. पुढे आपला क्षत्रिय राजवंश चालविण्या नाही कोणी वारस. ऐशी चिंता भाविती अहर्निश, दोघे पती पत्नी मानसी. म्हणती हा राजवैभव त्यागून, संन्यासाचे धर्मांगी करून. अरण्यवास स्वीकारावा जाऊन, स्मरावे त्या ईश्वरासी. तोच आमची इच्छा पूर्वीन, देईल आम्हा पुत्र संतान. चुकतील नरकाचे दुःख दारुण, म्हणती होईल सुख प्राप्ती. ऐसा मनाशी विचार करून, द्रव्य संपत्ती द्विजास वाटून. प्रधाना हाती राजसूत्र देऊन, संन्यास व्रते निघाली. आपली ग्रामसीमा ओलांडून, नियमित करीत अटनविजन. निरसे विरसे सेवोनी अन्न, इंद्रिय दमन करीताती. ऐसे भ्रमत भ्रमत आटनी, गिरीदरी सगळे ओलांडुनी. पुढे सिंहपूर नामे राजधानी, तेथे दोन्ही स्थिरावली. अशा या थोर सिंहपूर नगरी, सुतप नामे राजा राज्य करी. सुतपा नामे तयाची अस्तुरी, राज्य करीती आनंदाने. तया राजाच्या निर्जनवाणी, ते कुपक राजा कुपक राणी. यमुनेच्या तीरावर जाऊनी, तेथे बसले अनुष्ठाना. अशा कहवनी एके शुभदिनी, सुतपराजा सुतपराणी प्रवेशले स्त्री प्रधानांदिनी. सुंदरवनी विहार करावयासी. प्रवेशता त्या विस्तीर्ण वनात, अवकाळी वृक्षलता फुल फुलत भरीत. पाहून झाले मनी विस्मय चकित, राजा राणी दोघेही. असे आश्चर्य पाहून भूपती म्हणे राणीसह प्रधानाप्रती. ऋतुकाळ नसता या वृक्षलती, फुल फूल कैसे फुलले. फल फूल कैसे फुलले. ते विहरत असता सुंदर वनी, निसर्गरम्य एकांत ठिकाणी. दोघे तापसी बैसले अनुष्ठाने, अवचित त्यांनी पाहिले. राजा राणी प्रधानांसहित, त्यांचे समोर जाऊन त्वरित. विनम्र भावी मनी आनंद भरीत, साष्टांग दंडवत घातले. मग पुसती तुम्ही कोण कवन,
का सेविलेत हे तपोवन, काय संकट पडले तुम्हा दारुण, सांगावे हो आम्हा प्रती. ते म्हणते हे पुण्यश्लोक राया, भ्रमत भ्रमत आलो तुझ्या ठाया, आम्ही येथे परमात्म्या ते भेटाया, अनुष्ठान मांडिले असे. मग सुतप्राजा म्हणे तयास, तुझे समाधाने करा रहिवास, पूर्ण करा आमुच्या अनुष्ठानास या माझ्या राजांतरी. मी सेवा करील अशी नीत, जव तुमची तपश्चर्या चालेथ, माझे अन्न घ्यावे तोपर्यंत. विनंती असे तुम्हासी, तापसी म्हणती हे भूपती राया, भिक्षा मागून यतीने रक्षावी काया, एका गृहाचे अन्न द्यावया. आज्ञा नसे शास्त्राची, भिक्षा मागून तुझ्या क्षिती, देवा आठवू बसून एकांती, आमची तपश्चर्या करू पुरती. हे शब्दे बोलली असे. पुन्हा राये विनविले तयासी, माझे दैनिक भोजन घ्यावे महर्षी. प्रसन्न होणे म्हणाले तापसी, येथेच पाठवा भोजना. मग नृपती तयाना प्रतिदिनी, येत असे तो पक्वान्न घेऊनी. येथे सहपांती त्या नित्यदिनी, भोजन होय आनंदाने. असे सहस्त्र वर्षे एकाग्रतेने, ईश्वर आठवून ध्यानी मनी, तपश्चर्या करीती निर्भीडवनी. एके दिनी आश्चर्य वर्तले, त्यांची परखड तपश्चर्या पाहून, प्रसन्न झाला देव आनंदघन. प्रत्यक्षात येऊन दिले दर्शन, त्या दोघांप्रती तेव्हा. आनंदभरे उठून लगबगीन चरणावर, घातले लोटांगण. भावभक्तीने केले पूजन, म्हणती देवा पावलास तू. मग देव बोलला प्रसन्न होऊन, तुमची दीर्घ तपश्चर्या पाहून, इच्छा फळ देतो तुम्हाला गुण. मागा काय पाहिजे. तेव्हा शीघ्र बोलली ऋषी भार्या, आम्हा प्रसन्न झाली या देवराया. तरी उदरा यावे तू आमच्या, पुत्र सुख द्यावे जी. आम्ही निपुत्रिक या संसारी, तेने अंतकरण जळताये भारी. आमुचे पुत्रत्व स्वीकार करी, हेच मागणे असे तुला. श्री प्रभूने मस्तकी हात ठेवून, तात्काळ दोघा दिले वरदान. द्वापरीचे चौथे चरणी सगुण, अवतार घेऊ तुमचे पोटी. तेथे सोमवंशी यादवकुळी, सूरसेन राजा होईल महाबळी. तुझा जन्म त्याचे अवगळी, वसुदेव नाम पावेल. दुसरा मथुरापती राजा उग्रसेन, तया बंधू देवक नामे जान. देवका कुशी कुपिका जन्मोन, नाम पावेल देवकी. 8 लक्ष द्वापारीचे शेवटी, तुमची आमची पडील गाठी. मग तेथे येऊन मी जगजेठी, पुरविल मनोरथ तुमचा. चालले देवा भक्तांचे भाषण, सुतपी आले भोजन घेऊन. पूर्णकुटी बाहेर उभे राहून, पाहिले सगळे त्यांनी. असे वरदान देऊन या जेव्हा, प्रभू गमन करीत झाले तेव्हा. सुतपी आली त्वरी धावनिया, चरण धरून बोलली. ये दोघे केले येथे अनुष्ठान, आम्ही पुरविले त्यांना अन्न. सेवा केली त्यांची निषेधीन, पुत्र हेतू धरून या. पुत्र नाही आमुचे ही उदरी, तेने अंतकरण दुःखी भारी. आम्हा सुख नाही या संसारी, इच्छापूर्ती करावी देवा. प्रभू आलिंगन देऊन तयासी, म्हणे प्रसन्न झालो आपणासी. तुम्हा आलिंगन देऊन तयासी, म्हणे प्रसन्न झालो आपणासी.
तुम्हा जन्म होईल गवळीये वंशी द्वापारीचे चौथे चरणी. आम्ही जन्म घेऊ त्यांचे उदरी पुत्र 16 पुरवू तुमचे घरी. ऐशा परी पुढार देऊनी श्रीहरी तत्काळ अदृश्य झाले. पुढे द्वापारयुगी गोकुळात सुतप झाला नंद गवळी मुख्यत. गोकुळ नगरी गवळी याचे कुळात सुतपी यशोदा जन्मली. कुपक राजा जन्मला यदुकळवी वसुदेव नाम पावला भूतळी. देवका उदरी कुपिका आली देवकी नाम तियेचे. पूर्वी सुतपरायाचे वन जेथ द्वापारी मथुरा नगर वसले तेथ. अनुष्ठान गुंफा जे स्थाने निश्चित तेथे बंदीशाळा निर्मिली. असो ही झाली पूर्वील कथा पुढे काय वर्तले सांगतो आता. श्रोते ऐकावे देऊन या चित्ता संपूर्ण अवधानेसी. मग त्रेतायुग गेल्यानंतर पुढे द्वापारयुग आले सत्वर. सूर नृप तिचा सूरसेन पुत्र त्या पोटी जन्मला वसुदेव. वसुदेव असे स्वरूप सुंदर तयाचा नारी जना वेद थोर. जिची दृष्टी पडे त्याच्यावर तिया तशीच बाळे होती. असे पाहून सकल नगरवासी थोर विकल्प भाविती मनासी. गाराने सांगती सूरसेनासी नृपती कुपला पुत्रा. राव म्हणे तू माझ्या पटाचा कुमर असे निर्लज्ज कर्म करीतो थोर. हे प्रजाजन सगळे नारी नर आपले बाळके मानावी. स्त्रिया तेतुक्या माया बहिणी पापदृष्टीने पाहू नये कोणी. परस्त्री अभिलाशिली जानी तो भोगी महापातके. रावणे चोरून नेली सीता भिले अभिलाशिली दमयंती माता. इंद्रिय भोगिली अहिल्या पतिव्रता भगे पडली त्याचे शरीरी. पित्याचा कोप पाहून वसुदेव परिहार काही न देई लाघव. अनुभवा यादवा सत्यभावा भाव काय करी ऐका आता. मग त्याने चहुदेशिसी चार चहुवर्णी नंदी स्थापिले रुचिर. धेनू रिगता निघता टाकीती नजर तया तशीच वासुरे होती. हे पाहून जना झाला परिहार राजे शांतविला आपला कुमर. परितो झाला अधिक क्रोधातुर समाधान नये तयाला. आठही स्त्रिया तेथे सोडूनी धाकुटी नववी पत्नी रोहिणी सैन्यासह निघे तिला घेऊनी. उग्रसेनाचिया पुराकडे मार्ग क्रमित वसुदेव मथुरा राज्यात पातला जव. राये सन्मानुनी तया तव ठाव दिधला यमुना तिरी. पुढे काय घडली हकीकत उत्तर दिशेकडून अकस्मित. काशीश्वर राव आक्रमण करीत चालून आला मथुरेवरी. गजबजले नगरीचे लोक समस्त उग्रसेना आपल्या सैन्य बळासहित. सामोरे उतरला युद्धांगणात तंबूळ युद्ध पेटले. काशीश्वर राजा मोठा बलिष्ठ संग्रामी कोणान एके कोपाविष्ट. रथा बांधुनिया उग्रसेन वरिष्ठ शस्त्रासहित आकळीला. चिंतातुर झाले कंसादिवीर तेव्हा धावून आला वसुदेव शूर. सकल सैन्या देऊन या धीर संग्राम मांडिला तयाने. काशीश्वरराव पराजित करून उग्रसेन रूपासी आणले सोडवून. विजयी वाद्य वाजवित आनंदान आला आपुल्या नगरासी.
वसुदेवाचे अतीव शौर्य पाहून उग्रसेन आनंदला आपुले मनी, म्हणे कन्या द्यावी या लागुनी, जोडावा सोयरा आपुला. ऐसा ऐकून पित्याचा विचार, कंसपुत्रा झाला आनंद थोर. भगिनीचे करावया स्वयंवर, मंडप उभारले बरजरी. 56 देशाच्या रूप वरास, पत्रिका धाडून पाचारिले तयास. ऋषीमुनी वेद वक्ते ब्राह्मणास, आमंत्रण दिले सर्वासी. वसुदेव देवकी ते हळद लावुनी, वस्त्रालंकार वाशिंग बांधुनी. गोरज मुहूर्त वेळ साधुनी, मांबळ भट्टे लग्न लाविले. असां पंचदिनी दिन लग्न सोहळा, सुस्वर वाद्यनंदे पार पडला. अंबारी बसून वधूवराला, वरात निघाली वाद्य घोषे. सोमवंशीचा जोडला मेहुणा, अहंकार वाटे कंसाची मना. तेव्हा आकाशवाणी झाली गगना, मेदिनी सगळी थरारली. अरे कंसासुरा देवकीचे उदरी, 8 पुत्र होतील अवधारी. 8वा असे तो तुझा वैरी, अंत करील तो तुझा. असे ऐकता होऊन क्रोधयुक्त, हाती खडग घेऊन या त्वरित. करावया देवकीचा अंत, पवन वेगे धावित्रला. तेव्हा जरानंदनादी वीर समस्त, म्हणती करू नये स्त्रियेचा घात. लिहिले असे हे धर्मशास्त्रात, तो कोणाचेही ऐकिना. तव वसुदेव म्हणे कंसासुरा, प्रारब्धी असे ते न चुके नरा. मी सांगतो बरव्या विचारा, जो जन्मेल पुत्र 8वा, तो देईल तुझ मारावयासी. भाक देऊन सांगतो. तुझसे हा बोल मानवला कंसासी, फाकले वराडी संतोषे. मग कारागृहात बंदीखानी, लोहबंद हाती पायी घालुनी. ठेवले तेथे दोन्ही पतिपत्नी, त्या नीच कंसासुरे. किती एका दिसा तारुण्यभरी, गरोदर राहिली देवकी सुंदरी. 9 मासे पुत्र जन्माला उद्धरी, जसा का वसुदेव तुझा. त्याचा टाहू ऐकताच तक्षणी, संरक्षक उठले खडबडुनी. मात सांगती कंसाशी जाऊनी, देवकीशी पुत्र झाला. दूताची मात ऐकून लवलाही, कंस धावला बंदीशाळे गेही. देवकी पुत्रा बंधू हाती दे, पाहुणी तो म्हणे चांग बाळ. कंसवदे देवकी वसुदेवा, हा बाळ तुमचा तुम्ही ठेवा. जो माझ्या वैरी जन्मेला 8वा, त्याचा मी वध करीन. असा शब्द ऐकून पतिपत्नी आनंद पावले अंतकरणी. बाळका लिंबलोन उत्तरोनी, कुरवाळीने पुन्हा पुन्हा. तेव्हा तो दुष्ट नष्ट पापराशी, परतून आला आपुल्या गृहासी. तव अकस्मात आले नारद ऋषी, आदरातिथ्य केले त्याने. मग तयासी बोले विधिनंदन, क्षेम वार्ता सांगमज लागून. कंसवेदे गेलो होतो धावून, देवकीचा पुत्र वधावया. तो भगिनीचा पहिला नंदन, कसया करू मी त्याचे कंदन. माझा वैरी तो 8वा जान, म्हणून आलो माघारा. नारद म्हणे अगा कंसासुरा, तुझी बुद्धी भ्रष्टली वाटते चातुरा. जवळ आला तुझा अंतकाळ पुरा, असे मज वाटतसे.
अरे कंसा मुडा अविचारी, जरी अवकाशी झाली अशरीरी, आठवा पुत्र खरा तुझा वैरी, परिक्रमे का व्यतिक्रमे, शेवटील क्रम असे तो आठवा, की पहिला मधला जाणावा, कैसा कोणीकडून तो गणावा, कळले नाही तुझसी, म्हणून व्याधी किंवा वैरी सबळ, त्याचा नाश करावा तत्काळ, तरी घालवू नको ही वेळ, पुत्र जन्मेल तो मारावा. असे बोलून या विधिनंदन, ब्रह्मलोकी गेला त्वरे निघून, तेव्हा कंस उग्र रूप धारण करून, शीघ्र बंदिशाळे पातला. तो जव गेला बंदिशाळे भितरी, तव बाळ पाजित होती सुंदरी, हसडून घेतला आपुलिये करी, शिळे आपटोने मारिला. असे 6 बाळक मारिले त्याने, वसुदेव देवकी आक्रंदती निषेधिनी, म्हणती कर्मे जे लिहिले विधिनी, ते भोगणे लागे आता. असो ऐशा परी अहिर्निशी दुःखित, बंदिशाळे कालक्रमणा करीत, 7वा गर्भ देवकी स्थिरावत, आनंद झाला दोघासी. जेव्हा 7 मास होता गर्भास, देवे आज्ञा पिले आद्य शक्तीस, काढून या देवकीच्या गर्भास, रोहिणी पोटी सुवावा. जेव्हा रोहिणी असता निद्रिस्त, पोटी गर्भ घातला अकस्मात, जव निद्रेतून झाली ती जागृत, भासी पोटी गर्भ संभवला. ती मानसी झाली अति भयभीत, ती मनासी झाली अति भयभीत, तेव्हा नारद आले तितक्यात, चिंता करू नको म्हणे ब्रह्मसूत, बळी भद्र येईल तुझे उदरी. इकडे उदरिया गर्भ गेला म्हणून, दुःखी झाले दोघे पती पत्नी, विलापे आक्रंदती रात्रंदिनी, धायमोकलुनी पुत्र वियोगे. भावभक्तीने विनविती भगवंता, तूच सर्व करता हरता असता, किती अंत पाहतो आमचा आता, दीननाथा दयानिधी. अशी नम्र प्रार्थना करता क्षणी, तेव्हा कानी पडली आकाशवाणी, वसुदेव चिंता न करी म्हणे, उदरी येईल परब्रह्म. द्वापारी 4 चरणी परास, इच्छा झाली अवतार घेण्यास, वसुदेव देवकी कुशी जन्मण्यास, उत्सुक झाला परमात्मा. लगेच यशोदेसी स्थिती येऊन, अवतरविली मुख्य शक्तिजान, युग व्यवस्थेपरी गर्भधारणा, इच्छा मात्रे करविली. पाहून या जीव अविद्यायुक्त, माया स्वरूपी पडले एकांत, तयासी करावया बंधमुक्त, कृपा दृष्टी घातली. जीवोद्धार करावया आपण, चिदंब्रह्ममूर्ती केली धारण, पर ऐश्वर्य अंगीकृत करून, अव्यक्तातून व्यक्त झाला. जे मुख्य शक्ती चैतन्य माया, आज्ञा पिली सृष्टी रचना करावया, सकल देवता व्यापार उनिया, सूत्र चालवी कुशलपणे. तो सर्व साक्षी सर्वात्मक भगवंत, पूर्वावया वसुदेव देवकीचा हेत, कैशा परी अवतरला प्रभुतेत, ऐकावे श्रोते जनी. सृष्टी व्यवस्थेपरी जे संवत्सर, त्यात 12 मास गणना स्थोर, श्रावण मास असे जो पवित्र, वद्यष्टमी तिथीला. बुधवासरे समयी मध्यरात्री, चंद्रोदयी त्या रोहिणी नक्षत्री,
मेघव वर्षती घनघोर अंबरी, काळीमा पसरली चहूकडे. ब्रह्मानंद परात्पर कैवल्यपती, स्वीकार करुणी विज्ञान शक्ती. 8 वर्षाची बालक मूर्ती, अवतीर्ण झाली तेथ. चतुर्भुज दिव्यांग श्यामकांती, इंद्रनीळ प्रभा पूर्ण झळाळती. ऐसी पूर्णाकृती श्रीकृष्णमूर्ती, तेज पाकले बंदिशाळे. शंखचक्र गदा पदमधारी, रत्न खचित मुकुट शोभे शिरी. वैजयंती माळा रुळे दोंदावरी, कासे पितांबर झळकला. अशा परी पाहून कैवल्यपती, वसुदेव देवकी तया नमस्कारिती. भक्तिभावे षोडशोपचारी पूजती, चरण क्षाळन करुनिया. मग म्हणती दयाघना श्रीहरी, आमुची इच्छा केलीस पुरी. पण या संसारी कुष्ठलोभारी, दुःखाग्नी होरपळू. या नीच कंसासुरे चांडाळे, आम्हा कोंडूनिया बंदिशाळे. जन्मता क्षणीच साहिवाळे, वदिली याने आमुची. मी सातवेनी राहिले ये गर्भिणी, आनंद झाला होता आमचे मनी. परी तो गर्भच गेला जिरोनी, फार दुःखी झालो देवा. जगतपती म्हणे हे माता पिता, काही चिंता न करावी आता. दुःखिताचा मी दुःखहर्ता, पुत्र सोहळा पुरवेल माते. मी बाळक वेशा ते धरीन, त्वरी गोकुळी जावे घेऊन. मज यशोदे जवळ ठेवून, तिची कन्या घेऊन यावी. वसुदेव म्हणे हे दयाघना, हाती पायी साखळी बंधना. पुढे आठवी येईल नदी यमुना, वाट कैसी होईल तिथे. श्रीरंग म्हणे ताता वसुदेव, माझा चरणबंधनासी लावावा. तयाची दाखंडासी स्पर्शावा. सताड अघडतील कवाडे, या परी यमुना उतरता क्षणी. चरण स्पर्शावा उदका लागुनी, तात्काळ मार्ग मोकळा होईनी. सुखरूप जासी पैलतीरा, असे बोलता बोलता चक्रपाणी. दोघा मोहिनी विद्या संचरवणी, निद्रावस्थे पूर्णपणे भुलवूनी. बाळमूर्ती होऊनी पहुडली. देवकी जागृत झाल्यावर, पुत्र देखिला तिने समोर. निद्रावस्थे प्रसवला कुमार, भास झाला तियेची. ऐसा अवतरला भक्त सखा, नकळे सकल देवादिका. अथवा अगम निगम लोका, ज्ञानी जन जाणती. ऐका मागील कथेचे अनुसंधान, दूर झाला वायू आणि पर्जन्य. देवकी म्हणे वसुदेवा लागून, देवे म्हणे तले ते करावे. जव नकळे कंसासुरासी, तव गोकुळी न्यावे बाळासी. त्वरी ठेवून यावे यशोदेपासी, नंदाचे घरी जाऊन या. वसुदेव डोई घेतला श्रीकृष्ण, बंधनी लागता त्याचे चरण. मुक्त होता तक्षणी त्यागुण, त्यातून हळूहळू पुढे चालला. सर्वही रक्षक निद्रा भरे पाहुनी, सातही दारवंठ्या पाद लावुनी. कवाडे उघडी झाली देखुनी, सहर्षे बाहेर निघाला. पर्जन्य वर्षे झिमझिम धारी, शेषे फडा धरिला देवावरी. पुढे पाहता अमर्याद उदक भरी, यमुना दाटली महापुरे. तिचे चरण लागता तक्षणी, विभागले यमुना नदीचे पाणी.
वसुदेव बाळकृष्णासी घेऊनी नंदगृहासी पातला. जेव्हा प्रवेशले नंदाचे मंदिरी तेव्हा यशोदा होती निद्राभरी. वासुदेवासी ठेवून या शेजारी कुमरी घेऊन परतला. यमुना विभागली पहिल्या परी शीघ्र आला बंदिशाळे भीतरी. पूर्ववत लोहबंद अडकली करी कवाडे आपसुया बंद झाली. कन्या ठेवता देवकी जवळी तेव्हा तिने दिदली किंकाळी. सेवक जागृत झाले ते वेळी म्हणती आठवा जन्मला. कंसा जाऊन सांगती ही मात म्हणती देवकी झाली प्रसूत. तो कोपला का जैसा कृतांत धावून आला बंदिशाळे. तेव्हा देवकी म्हणे बंधुराया हा कुमार नव्हे जन्मली तनया. येसी वदिसी तू कासया ही नव्हे तुझा वैरी. तो म्हणे ही प्रत्यक्ष विषवल्ली क्रोधे बोलून पायी धरली. आपटावया शिळेजवळी नेली ती निसटली वरचे वर. नभा माझे धरले रूप विशाल जशी का विद्युलता चपळ. कडाडली मेघासम विक्राळ थरथर कापली धरती. तेव्हा ती कंसासी बोले गर्जुनी वसुदेव देवकी बंदिशाळे घालुनी. साही बाळक मारिले आपटोनी केलासी हाय कल्लोळ. आपुला पिता घालुनी बंदिखाने राजारूढ झाला मुढा शिरोमणी. गांजिले सकळ राये ऋषीमुनी भयंकर पाप केले त्वा. या कारणे परब्रह्म परमेश्वर निर्गुणातून झाला साकार. आजी तुला कारावयासी ठार देवकी उदरी जन्मला. अरे महापापी दुष्ट चांडाळा तुझा वैरी नांदत आहे गोकुळा. असे बोलून ती चैतन्य बाळा अंतर्धान पावली. अशी ऐकून तियेची वाणी कंस घाबरला आपुले मनी. आला राजमहाली निघोनी भयभीत होऊन या. म्हणे विरोध केला वसुदेवासी मी उगीच छळले भगिनीसी. फार पस्तावला आपुले मनासी. रात्रंदिनी दिसे आठवा मग बोलावून आपुल्या सेवका ते. देशोदेशी पाठविता झाला त्या ते. शोधून काढावे माझ्या वैराते आज्ञा करी सर्वांसी. ऐका इकडे गोकुळ भवुनी यशोदेशी पुत्र झाला म्हणूनी. आनंदल्या गोकुळच्या कामिनी त्याने महोत्सव मांडिला. घरोघरी गुढ्या तोरणे उभारती दारी सुस्वर मंगलवाद्य वाजविती. गोकुळ नगरी ते जन विराजती ते जगी धन्य होत. असो हे श्रीकृष्ण जन्मख्यान मी माझे यथामती केले वर्णन. अति स्वल्प भाषे मधी लिहून अध्याय पूर्ण केला. ही अल्पस्वल्प लीलामृतकथा तूच प्रभू माझे मुखे बोलविता. तया विन कोणी नसे बुद्धिदाता या सकळ जगामध्ये. आता ज्याचे प्रसन्नते करुण काव्य सरिता वाहते निशिदिन. तया वंशवाद्या नाम अभिधान सेवलीकर पटी स्थापिला. याच कुळी गीता नामे योगिनी दीक्षा गुरु निमित्त मजकारणी. शेवटी अभिवंदन तिचे चरणी वारंवार करीत असे. मुनी दामोदर वेली सेवलीकर तो परमार्गाचा असे किंकर. गुरुकुळासी करुणी नमस्कार जन्माध्याय संपवितो. इति श्रीकृष्ण जन्माध्याय संपूर्ण समाप्त. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय.
श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय।